आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी अनेक लोक आहेत ज्यांची आता स्कॅममध्ये फसवणूक होत आहे. ती म्हणजे राजस्थानच्या जैसलमेरमध्ये. जैसलमेरमध्ये ते फिरायला जात आहेत आणि त्यांना तिथं स्कॅमचं शिकार व्हायला लागतं आहे. आपल्यातली लोकं खूप विचित्र आहेत की अशा ठिकाणांवरती सहज जातात आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप सारा खर्च करत आहेत. तिथं त्यांची फसवणूक होते. उंटांच्या सवाऱ्या सांगून थोड्याशा अंतरावर फिरून त्यांना तिथं लगेच ड्रॉप केलं जातं आहे. भरपूर ठिकाणी त्याची फसवणूक होते. जेवणाच्या बाबतीत सुद्धा फसवणूक झालेली आहे. असे अनेक तक्रारी तुम्हाला इंस्टाग्रामच्या रील्सवर तुम्हाला बघायलाही मिळतील. पण आपल्या लोकांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही अशा बाहेरच्या राज्यांमध्ये जाऊन स्वतःची फसवणूक करण्यापेक्षा 20-20, 25-25 हजार रुपये स्कॅम होते त्यांच्यासोबत. कॅम्पसमध्ये त्यांचे कॅम्प असतात राजस्थान जैसलमेरमध्ये आणि अशा वालवंडांमध्ये जे ते जात आहेत आपली इकडची लोकं आणि स्कॅमचे शिकार होतात. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश अशा अनेक लांब लांबच्या ठिकाणावरची लोकं तिथे जात आहेत आणि स्कॅमचा शिकार होत आहेत. तिथले लोक दादागिरी करतात. खूप सारी भांडणांचे रील्ससुद्धा आपल्याला बघायला मिळतील इंस्टाग्रामवरती. मग अशा ठिकाणांवरती तुम्ही जाण्यापेक्षा, एवढे लाखो हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा तुम्ही सगळ्यात बेस्ट म्हणजे आपल्या कोकणातल्या अलिबाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा ठिकाणांवरती या. महाराष्ट्रामध्ये या. तिथे तुम्हाला विदाऊट एनी स्कॅम तुम्हाला स्वच्छ सुंदर जीवन बघायला भेटेल. स्वच्छ सुंदर सौंदर्य निसर्गाचं तुम्हाला बघायला मिळेल. तर तुम्ही अशा ठिकाणांवरती का जात नाही हा कायम मला प्रश्न राहील. आणि तुम्ही नक्की अलिबागमध्ये सौंदर्य बघा, रायगडमध्ये या, रत्नागिरीमध्ये या, सिंधुदुर्गमध्ये या. तिथं तुम्ही कोकणातलं सौंदर्य बघा, तिथले तुम्ही किनारपट्टी बघा, बीचेस बघा. तुम्हाला अद्भुत सौंदर्य बघायला मिळेल. जो परशुराम रचित ही कोकणभूमी आहे, काय सौंदर्याने भरलेली आहे ती तुम्हाला जेव्हा बघाल, गोव्याहून तुम्हाला सुंदर दिसेल हा आमचा कोकण. आणि या कोकणामध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला दिसेल की किती सौंदर्य एक स्वच्छ आणि सुंदर पद्धतीने दाखवलं जात आहे. विदाऊट एनी स्कॅम तुम्ही मस्त जीवन जगाल आणि खूप एन्जॉय करून जाल. ही गोष्ट लक्षात घ्या.